शिवाजी महाराजांना विठ्ठल दासांच्या हवेलीत ठेवण्यात आलेलं होतं. त्या हवेलीची सुरक्षेची जबाबदारी मिर्झाराजांचा मुलगा याच्यावर देण्यात आली. रामसिंग हा शिवाजी महाराज पाहिल्यानंतर शिवाजी महाराज कोणासाठी लढतायत हे रामसिंगाच्या लक्षात आलं आणि आपण जे करतोय ते चुकीचं करतोय हे रामसिंगाच्या लक्षात आलं. म्हणून रामसिंगांनी त्यांना थोडी का होईना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याचे उपकार आपल्यावर आहेत. आपण गेल्यानंतर बादशाह याला सोडणार नाही हे त्यांना माहिती होतं. शिवाजी महाराज रामसिंगाला काही त्रास व्हायला नको म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, पहिल्यांदा त्याला सांगितलं कोणत्या तरी कारणाने तुझं सैन्य आणि तू ही जबाबदारीतून मोकळा हो. इथं बादशाचं सैन्य तू पाठवून दे. आणि रामसिंगाने ते बादशाकडे गेले, अर्ज वगैरे केला आणि सांगितलं की मला ती जबाबदारी नकोय. औरंगजेबाला इतकेच पाठवत होतं. एका समाजाचे लोक आहेत आणि जर का ते एकमेकाला फितूर झालं तर शिवाजीतून पळून जाईल, यांना मदत करू शकतात. तर औरंगजेबाने रामसिंगाचं सैन्य काढून घेतलं आणि आपल्या एका सरदाराला त्या ठिकाणी पाठवलं. शिवाजी महाराजांनी त्याच वेळेस मग ते सैन्य गेल्यानंतर आजारी पडायचं नाटक केलं, पेढे वाटायचं नाटक केलं, त्या वस्तू वाटायचं शिदोरी वाटायचं नाटक केलं. ही झाली दुसरी मुसद्देगिरी. तिसरी मुसद्देगिरी त्याच वेळची शिवाजी महाराजांची आहे.